आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे। आव्हाडांविरोधात भाजपा संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे। आंबेडकरांच्या फोटोसोबत घडलेल्या प्रकारावरून राजकारण प्रचंड तापलंय। आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे। काल महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं होतं आणि या दरम्यान बाबासाहेबांच्या फोटो संदर्भात जो प्रकार घडला त्याच्यावरून आता भाजपा प्रचंड आक्रमक झाली आहे। संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे। तर या सगळ्या प्रकरणावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली गेलेली आहे आणि थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत। निकेश, काय सध्या परिस्थिती आव्हाडांच्या घराबाहेर आहे आणि काय नेमकी तिथे सुरक्षा ठेवली गेली आहे? नक्कीच रिद्धी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती विरोधात जे आंदोलन केलं त्या आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो संदर्भात जो काही प्रकार घडला त्या विरोधात जे आहेत भाजप आता आक्रमक झालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तशी घोषणा केलेली आहे। त्यामुळे ठाण्यात एकूणच 4 ठिकाणी भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचं जे काही निवासस्थान आहे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर काल रात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण जर पाहतो तर पोलिसांच्या गाड्या ह्या बाहेर लागलेल्या आहेत आणि पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो जितेंद्र आव्हाडांच्या आतल्या भागामध्ये आतल्या घरामध्ये जो आहे तो काल रात्रीपासूनच पाहायला मिळतोय। आज खरं तर 4 ठिकाणी भाजपकडनं आंदोलन केलं जाणार आहे। भाजपचे जे आमदार आहेत संजय केळकर असतील, निरंजन डावखरे असतील आणि इतर पदाधिकारी आणि नेते जे आहेत ते ठाण्यातल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात 4 ठिकाणी जे आहेत ते आंदोलन करण्यात आहेत। त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडनं ठिकठिकाणी लक्ष ठेवून असल्याचे पोलीस जे आहेत ते पाहायला मिळते। हा संपूर्ण प्रकार घडल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागितलेली आहे। मात्र विरोधी पक्ष जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक टीका ज्या आहेत ते जितेंद्र आव्हाड यांच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर विविध आंबेडकरी संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आव्हाड यांच्या विरोधात महाड या ठिकाणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ देखील पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभरात नक्की काय काय घडतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे। रिद्धी जी, निश्चित निकेश, आणि दिवसभरातले अपडेट्स सुद्धा तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।